आणि आता बातमी आहे राजधानी दिल्लीतून। नवीन सरकारमध्ये भाजपला 5 कॅबिनेट मंत्रिपद गमवावी लागण्याची शक्यता आहे। नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांना 5 मंत्रिपद दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। 5 खासदारांच्या मागे 1 कॅबिनेट मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरलेला आहे असं देखील समजतंय। चंद्रबाबू नायडू यांना 3 कॅबिनेट मंत्रिपद, नितीश कुमारांना 2 दिली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। एनडीएचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असू शकतो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नवीन सरकारमध्ये भाजपला 5 मंत्रिपद गमवावी लागणार आहेत। चंद्रबाबू, नितीश कुमारांना 5 मंत्रिपद देणार असल्याची माहिती आहे। 5 खासदारांच्या मागे 1 कॅबिनेट असा मंत्रिपदाचा फॉर्म्युला आहे। चंद्रबाबू नायडू यांना 3 कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहेत। नितीश कुमारांना एनडीए सरकारमध्ये 2 कॅबिनेट मंत्रिपद, तर शिवसेना शिंदे गटाला 2 कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाला 1 मंत्रिपद देणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे।